नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची 10 फेब्रुवारी 2026 रोजी म्हणजे आजच झालेला जो काही पेपर आहे, हा इंग्लिशच्या पहिल्या पेपरची आन्सर शीट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपण नुकतेच पेपर देऊन आलेले असाल आणि आपल्याला किती मार्क्स मिळतील हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि तेही अचूकरित्या. त्यामुळे आपल्याला आजच इंग्रजीच्या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील हे कळणार आहे. मित्रांनो, यासारख्या पुढील विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पेपर होण्याआधी आपल्याला त्या विषयाच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील सरावासाठी तर त्यांचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आता उद्या आपला हिंदीचा पेपर आहे, परवा मराठीचा आहे. याही प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली बोर्ड प्रश्नपत्रिका ही जी काही प्लेलिस्ट आहे ती पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहजगत्या उपलब्ध होतील. आजच्या ह्या पेपरमध्ये आपल्याला किती मार्क्स मिळतील हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी मित्रांनो, पेन्सिल सोबत असू द्या आणि आपली क्वेश्चन पेपर. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण काय लिहिलेलं आहे आणि त्याचं उत्तर काय हवं होतं ते आपल्याला या ठिकाणी कळणार आहे आणि त्यानुसार आपल्याला मार्क्ससुद्धा द्यायचे आहेत. इयत्ता 12वी इंग्लिश 10 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला बोर्ड क्वेश्चन पेपर. 3 तासाची वेळ आपल्याला देण्यात आलेली होती आणि एकूण 80 गुणांचा पेपर होता. जवळपास 16 पेजेस ही प्रश्नपत्रिका आहे. वेळेचं नियोजन जर आपण व्यवस्थित केलं असेल तर आपल्याला वेळ हा नक्कीच पुरला असेल. साधारणतः 10 मिनटं आधी आपला पेपर हा पूर्ण होत असतो, कारण की या ठिकाणी वाचनासाठी जास्त काम दिलेलं आहे, लिखाण काम कमी आहे. बघा, काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी. या सूचनांचं पालन करूनच आपल्याला पेपर हा सोडवायचा होता. बघा, हे आपल्या प्रश्नपत्रिकेचं सेकंड पेज, सेक्शन 1. काही कंसात सूचना दिलेल्या आहेत, त्यानुसार आपल्याला हा प्रश्न सॉल्व करायचा होता. पहिला प्रश्न आपला 16 गुणांचा आहे, त्यातला ए भाग हा 12 गुणांचा आहे आणि ह्या 12 गुणांसाठी आपल्याला हा पॅसेज दिलेला होता. याचं काळजीपूर्वक वाचन आपण करायचं आहे आणि त्यावर आधारित दिलेल्या कृती सोडवायच्या आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पॅसेजमध्येच मिळणार आहेत, म्हणून धावतं असं वाचन याचं करायचं होतं. आपण ते केलंच असेल. त्यानंतर पॅसेजचा पुढचा भाग. पॅसेज मोठे असल्यामुळे आपल्या क्वेश्चन पेपरचे पेजेस वाढलेले आहेत. बघा, आता त्याच्यावर विचारलेला पहिला प्रश्न A1, कंप्लीट द गिवन डायग्राम. एक कृती आपल्याला दिलेली ती या पद्धतीने सॉल्व करायची होती. बघा त्यांची उत्तरं. 4 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी हे अचूक शब्द टाकले तुम्ही असतील तर तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत. याच अर्थाचा दुसराही शब्द तुम्ही घेतला असेल तरीसुद्धा त्याला मार्क्स हे परीक्षकाला द्यावे लागणार आहेत. म्हणून मग या प्रश्नाचे 2 गुण तुम्ही ग्राह्य धरायचे आहेत, जर हा प्रश्न सोडवला असेल तर. त्यानंतर A2 बघा, 2 गुणांसाठी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत पॅसेजच्या आधारे. या पद्धतीने आपण जोड्या लावल्या असतील तर आपल्याला 2 गुण मिळतील. A3मध्ये आपल्याला 2 गुणांसाठी एक कृती पूर्ण करायची आहे. पॅसेजच्या आधारेच हाही प्रश्न आहे. बघा, त्याची उत्तरे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्यानंतर 2 गुणांसाठी A4 विचारलेला आहे. त्याचं उत्तर या पद्धतीने लिहा. A5 हा डू ॲज डायरेक्ट यासाठी 2 गुणांसाठी विचारलेला आहे. चूज द करेक्ट पर्याय आपल्याला निवडायचा आहे. एक विधान दिलेलं आहे त्या विधानावर आधारित आणि तो पर्याय आहे सी. दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे सी पर्याय. ते विधान आपण लिहायचं आहे सी म्हणून. पहिल्याचं उत्तर ए, आन्सर सी आणि ते उत्तर लिहायचं होतं. फक्त सी पर्याय लिहायचा नाही. त्याच प्रश्नाचं दुसरं विधान बघा आणि त्याचं उत्तर आहे ए. अशा पद्धतीने हा A5 2 गुणांसाठी होता. जर आपण तो दोन्ही पर्याय अचूक निवडले असतील तर 2 गुण ग्राह्य धरायचे आहेत. आपण टोटल करत चालायचे. आपल्याला किती मिळाले 12 पैकी. A6मध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत, अपोजिट वर्ड. पॅसेजच्या आधारेच, पॅसेजमधलेच या अर्थाचे. बघा ते 2-2 शब्द दिले. दोघांपैकी कुठलाही तुम्ही एक लिहिला असेल तरीसुद्धा तुम्हाला दोन्ही शब्दांसाठी 2 गुण मिळतील. बी भाग लँग्वेज स्टडीसाठी दिलेला आहे, ग्रामर विभागावर आधारित. 4 गुणांचा हा प्रश्न आहे. बघा B1मध्ये आपल्याला एक विधान दिलेलं आहे 1 मार्कासाठी आणि त्याचा अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे कंसातल्या सूचनांचं पालन करून आणि तो पर्याय आहे डी. डी हे विधान तुम्ही उत्तर म्हणून लिहायचं आहे. त्याच प्रकारचा दुसरा प्रश्न, दुसरं विधान आणि त्याचं उत्तर आहे ए. त्याच प्रश्नाचे पुढचे पर्याय आहेत बघा. याच्यातला आपण ए पर्याय निवडलेला आहे. त्यानंतर तिसरं विधान 1 मार्कासाठी कंसातल्या सूचना, इनडायरेक्ट स्पीचचं विधान आपल्याला शोधायचं आहे, ते आहे डी. त्यानंतर B2 बघा 1 मार्कासाठी. एक वाक्य दिलेलं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये एक शब्द चुकीचा आहे, तो आपल्याला दुरुस्त करून ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. बघा ते या पद्धतीने लिहून दाखवलेलं आहे. जर आपणही लिहिलं असेल तर या प्रश्नाला सुद्धा आपल्याला 1 मार्क्स मिळेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2चा ए भाग बघा. 12 गुणांसाठी हाही प्रश्न आहे तुमचा. एक पॅसेज दिलेला आहे, त्याचं वाचन करायचं आहे. बघा तो पॅसेज काळजीपूर्वक. आता त्या पॅसेजवर आधारित उत्तरं. A1 चुकीबरोबर ते ओळखायचं आहे आपल्याला विधानं आणि चूक असतील तर तिचे काही स्टेटमेंट आहे ते रिराईट करायचं आहे करेक्ट करून. आता यातली 4ही विधानं चुकीची आहेत ABCDची. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आपण ते ओळखायची पण आहेत आणि चुकीचं विधान दुरुस्तही करायचं आहे. बघा ते या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. हे पहिलं विधान फाल्स आणि इथं डू नॉटच्या ऐवजी हा शब्द टाकायचा आहे. बीचं विधान पण फॅमिलीच्या पुढं हे लिहायचं आहे, पूर्ण विधान लिहायचं, तेही विधान चुकीचं आहे. तिसरं विधान आहे सी पण चुकीचं आहे आणि त्या ठिकाणी पॉझिटिव्ह हा शब्द टाकायचा आहे याच्याऐवजी आणि विधान जसंच्या तसं लिहायचं आहे. डी विधान हे पण चुकीचं आहे, स्कूलच्या ऐवजी फॅमिली हा शब्द टाकायचा आहे, नॉट अ स्कूल. या पद्धतीने बदल करून ते जे काही स्टेटमेंट आहे ते आपण करेक्ट करायचे आणि 2 गुण मिळवायचे. जर आपण केलं असेल तर आपल्याला 2 गुण नक्की मिळतील. पुढचं बघा. A2मध्ये आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्याचंही उत्तर आपल्याला हवं असेल तर यानंतरचा जो काही लाँग व्हिडिओ आपला होणार आहे तो पहा. त्याचे उत्तर तुम्ही लिहिलं असेल तर तुम्हाला 2 गुण मिळतील. 4-5 ओळींचं उत्तर येते. त्यानंतर A3 बघा. रिझन लिहायचं आहे आपल्याला. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे.
2 विधानं दिलेली आहेत. बघा त्याचं रिझनसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. बिकॉज कारण. वाक्य दिलेलं आहे आणि त्याचं कारण विचारलेलं आहे. आपल्याला ते पॅसेजच्या आधारे लिहायचं आहे. या पद्धतीने तुम्ही लिहिलं असेल तर या प्रश्नाला सुद्धा तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. त्यानंतर A4 बघा. त्याचंही सविस्तर उत्तर आहे. गिवन स्टेटमेंट आपल्याला द्यायचं आहे. त्याचंही उत्तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. त्यानंतर A5मध्ये आपल्याला करेक्ट विधान शोधायचं आहे दिलेल्या वाक्याला अनुसरून. कंसातली सूचना पहा आणि ते विधान आहे ए. 2 गुणांचा हा प्रश्न आहे. बघा ती पुढची वाक्य. त्याच्यातला ए हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर दुसरं विधान बघा. कंसातली सूचना. अंडरलाईन गिवन ऑप्शन डी हा पर्याय बरोबर आहे आणि ते तुम्ही पुन्हा लिहायचं आहे. विधान लिहायचं आहे, फक्त डी लिहू नका. आणि तेही लिहिलं असेल तर तुम्हाला या प्रश्नाला सुद्धा A5ला 2 गुण मिळतील. A6 बघा 2 गुणांसाठी. समानार्थी शब्द लिहायचे आहेत आपल्याला पॅसेजच्या आधारे. ते लिहून दाखवलेले आहेत. आपण असेच लिहिले असतील तर 2 गुण मिळतील. त्यानंतर बी भाग 3 गुणांसाठी आहे. समरी आपल्याला कंप्लीट करायची आहे. काही मुद्दे दिलेले आहेत त्यावर आधारित. ती हे आपण 5-6 ओळींची समरी लिहिली असेल तर आपल्याला 3 गुण नक्की मिळतील. फक्त त्या ठिकाणी या ठिकाणी कंसात जे काही शब्द दिलेले आहेत ते आले पाहिजेत. टाईप्स ऑफ फॅमिलीज वगैरे, रूल ऑफ द पॅरेंट्स, त्या संदर्भात आपल्याला ती माहिती लिहायची आहे. त्यानंतर माइंड मॅपिंग यावर आधारित 3 गुणांसाठी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. दिलेला प्रश्न काळजीपूर्वक आपण वाचायचा आहे आणि त्यावर आधारित टाईप्स, थॉट्स, कन्सेप्ट यावर आधारित आपल्याला माहिती लिहायची. या ठिकाणी फक्त मुद्दे दिलेले आहेत. तेही तुम्ही लिहिले असतील तर त्या प्रश्नाचे पूर्ण गुण तुम्हाला मिळतील. त्यानंतर सेक्शन सेकंड बघा. पोएट्री सेक्शन 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 3A आपल्याला एक पोएम दिलेली आहे, ती वाचायची आहे आणि त्यावर आधारित दिलेल्या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. बघा A1 हा 2 मार्कांसाठी आहे. दोन विधानं आपल्याला शोधायची आहेत त्याच्यातली. सी आणि डी हे विधान बरोबर आहे दिलेल्या स्टेटमेंटला आधारित. त्यानंतर A2 2 गुणांसाठी. रिकाम्या जागी अचूक शब्द टाकायचे, 2-2 शब्द टाका. फूड, रिस्पॉन्ड ऑफ द चिल्ड्रन पोएमच्या आधारे लिहायचं आहे. आणि अशाच पद्धतीची उत्तर आपण लिहिली असतील तर आपल्याला सुद्धा पूर्ण गुण मिळतील. A3 बघा आपला. दिलेलं विधान आपल्याला कंप्लीट करायचं आहे कवितेच्या आधारे. A4 मधलं विधान हे कोणत्या प्रकाराचं आहे, एक विधान दिलेलं आहे ते ओळखायचं आहे. A5मध्ये आपल्याला 2 ते 4 लाईन लिहायच्या आहेत त्या पोएमच्या संदर्भात, फॅमिली विषयावर आधारित. बी भागामध्ये आपल्याला एक पोएम दिलेली आहे आणि त्या पोएमच्या आधारे दिलेल्या मुद्द्यांचं आपल्याला माहिती लिहायची. या ठिकाणी फक्त शॉर्टमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेक्शन 3 बघा आपला 16 गुणांचा आहे. चौथा प्रश्न रायटिंग स्किलसाठी. ड्राफ्टिंग मेसेज आपल्याला कंप्लीट करायचा आहे. एनीवन दोघांपैकी एक. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. तोही आपण लिहिला असेल तर आपल्याला कसा लिहिला आहे त्याच्यावर ते मार्क्स आपले अवलंबून असतील. ऑरला प्रश्न आहे. स्टेटमेंट कंप्लीट करायचं आहे आपल्याला. त्याला ऑर आहे परत ग्रुप डिस्कस करायचं आहे. तिघांपैकी एक प्रश्न आपण सोडवला असेल 4 गुणांसाठी तर आपल्याला 4 गुण नक्की मिळतील. बी भाग बघा आपला 4 गुणांसाठी. ईमेल पत्र लिहायचं आहे आपल्याला. रिपोर्ट रायटिंग करायची त्यालाच ऑर 150 शब्दांमध्ये.
4 गुणांचा प्रश्न आहे. या ब्रॉड क्वेश्चनची उत्तरं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यालाच ऑरचा प्रश्न आहे. इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आपल्याला टीचर्सचा. आयडियल टीचर, तुमचा आदर्श शिक्षक जो काही असेल त्या शिक्षकाचा इंटरव्ह्यू या दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहायचा आहे आणि त्याच्यासाठी प्रश्न तयार करायचा आहे. बघा, ड्रीम, मिशन, ऑब्जेक्टिव्ह, सपोर्ट, अवॉर्ड या संदर्भातले प्रश्न या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते पहा. तशाच पद्धतीचे प्रश्न तुम्ही लिहिले असतील तर तुम्हालासुद्धा या प्रश्नाचे 4 गुण मिळतील. सी भाग बघा, 4 गुणांसाठी एका प्रश्नावर आपल्याला भाषण तयार करायचं आहे, विषय दिलेला आहे. दुसरा विषय ऑरला. तिसरा विषय 3 आहेत दिलेले विषय आणि दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला 150 शब्दामध्ये वर्णन करायचं आहे, तिघांपैकी एकाचं. डी भागामध्ये 4 गुणांसाठी आपल्याला रिव्ह्यू घ्यायचा आहे एका विषयावर आधारित. ब्लॉग, तुम्हाला आवडीचा विषय निवडा आणि 100 ते 150 वर्ड्समध्ये पॉईंट्स लिहायचे आहेत. तिसरा ऑरचा विषय, तिघांपैकी एकच सोडवायचं आहे. त्यानंतर सेक्शन 5 बघा, शेवटचा विभाग, क्वेश्चन नंबर 5. जोड्या लावा विचारले 4 गुणांचा हा प्रश्न आहे आणि ए भाग त्याचा मॅच द कॉलम 2 गुणांसाठी. पहिल्याची जोडी डी, दुसऱ्याची ए, तिसऱ्याची बी आणि चौथ्याची सी आली पाहिजे. जर तुम्ही ह्या जोड्या लावल्या असतील तर तुम्हाला 2 गुण मिळतील. त्यानंतर आपल्या प्रश्नपत्रिकेचं शेवटचं पेज. चूज द करेक्ट पर्याय, आन्सर निवडायचं आहे आपल्याला. रिकाम्या जागी अचूक शब्द टाकायचा आहे. बघा तो त्या ठिकाणी ए, बी, सी, डी 4 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत पर्यायी. पहिल्या विधानाचा पहिला पर्याय बरोबर आहे, बीचा दुसरा, सीचा तिसरा आणि डीचा चौथा. जर तुम्ही ह्या जोड्या अचूक लावल्या असतील रिकाम्या जागात, विधान पूर्ण लिहायचं होतं आणि ते उत्तर त्या ठिकाणी टाकायचं आहे. रिराईट म्हटलं आहे बघा. म्हणून मग त्या ठिकाणी तुम्ही जर तसं केलं असेल तर तुम्हाला 2 पैकी 2 गुण नक्की मिळतील. त्यानंतर बी भाग बघा, 2 गुणांसाठी 2 विधान दिलेले आहेत, त्याच्यावर 4-4 ओळीचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. सीमध्ये 50 वर्ड 50 शब्दामध्ये दिलेल्या प्रश्नांवर आधारित माहिती लिहायची आहे 4 गुणांसाठी. डीमध्ये सुद्धा आपल्याला 50 शब्दामध्ये 4 गुणांसाठी दोन्ही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. 2-2 गुणांसाठी ते प्रश्न एक्सप्लेन करायचे आहेत, दिलेलं वाक्य. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिशचा 12वीचा पेपरची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला किती मार्क्स मिळाले हे जाणून घेण्यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे. त्यासाठी मला पटापट मेसेज करा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि यानंतरच्या पेपरची क्वेश्चन पेपर पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आपला पेपर नंतरचा केव्हा आणि कोणता आहे तेही मला सांगा, म्हणजे आपल्याला त्या विषयाची प्रश्नपत्रिका लवकरात लवकर उपलब्ध होईल. थँक्यू.